वरदा मौली ज्ञानेश छत्रपती शिवाजी महाराज हर हर महादेव। आपल्या या बालसंस्कार शिबिरातील 5वा दिवस आहे। युवा वारकरी निर्माण कार्यशाळा ताजनापूर तालुका खुलताबाद आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ताजनापूर गावामध्ये 5 दिवसापासून आपण वेगवेगळे श्लोक अभंग आणि सगळ्याच शिबिरामध्ये ज्या काय प्रक्रिया व्हायला पाहिजे त्या करतोय। आज आपण या परिसरामध्ये प्रसिद्ध असलेला आणि त्या मानाने पाहिलं तर सगळ्यात मोठा डोंगर असलेला हा डोंगरगावचा डोंगर आणि खरं तर इथं डोंगर आहे म्हणूनच या गावाला नाव डोंगरगाव असं पडलंय। आपण बघा की वर शिखरावर महादेवांचं मंदिर आहे आणि खूप प्रशस्त भाग तिथं आहे। शिवरात्रीला मोठा उत्सव असतो, यात्रा भरते। तर आज आपण भगवान शंकरांच्या दर्शनासाठी आणि आपल्या शिबिरामधला एक भाग ज्याला आपण म्हणतो की पर्यटन ट्रॅकिंग ते करण्यासाठी आपण आलो आहे। आता भगवान शंकर तिथं बसलेले आहेत आणि आपण दर्शनाला निघालो तर आपल्याला भगवान शिवांचा मंत्र येतोय ना सगळ्यांना? जरा जोरात आवाज येऊ द्या। तर आता आपण पाहतो की व्यवहारामध्ये सुद्धा एखाद्या माणसाला प्रसन्न करायचं असेल तर त्याची स्तुती गावी लागते। देवही त्याला अपवाद नाही, भगवंताची स्तुती गायली की तो प्रसन्न होतो। आणि खरं तर भगवान शंकर तिथं नाही तर असं आहे की कंकर कंकर में शंकर आहे। तर एकदा आपण भगवान शिवांचा तो मंत्र म्हणूया आणि मग सुरुवात करूया ट्रॅकिंगला। चला सुरू करूया। नागेंद्र हाराय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय धन्यवाद। अरण्यामध्ये जंगलामध्ये डोंगरामध्ये जाणारे जे मुलं मुली जे असतात त्यांना देवाशी काही घेणं नसतं। त्यांनी सोबत जे आणलेले असतात त्यांच्याकडे ते पाहत बसतात जवळपास आणि तिथं असलेले झाडं त्या झाडावर काहीतरी कोरून ठेवतात। असे दगड जे असतात त्या दगडावर त्यांचेच नावं लिहितात आणि पिंपळांची पानं काढतात, त्याच्यात बाणं घालतात परत, असं पाहिलं असेल तुम्ही। तर ती एक विकृत मनोवृत्ती आहे आणि निसर्गाला खराब करणं आहे। खरं आपण निसर्गामध्ये आलं की निसर्गाला समृद्ध करायला पाहिजेत। झाडांकडे पाहत असताना वा किती सुंदर आहे हे। आता विशेष होताना आपण बघू शकतात की या सगळ्या डोंगरांवर पळसांचे झाडं आहेत। हे पळसाचेच आहेत ना? हां। आणि पळस म्हटला की उन्हाळ्यामध्ये सगळीकडे ते गुलाबी गुलाबी केसरी असे फुलं फुलतात। ते झाडं थोडे नवीन असावेत मला वाटतं किंवा फुलून ते गेले असतील, होऊन गेलं। आणि ते फुलं इतके सुंदर दिसतात की जणू काय असं वाटतं की पोपट येऊन बसलेत की काय, पोपटांच्या होळीच्या टायमाला असतं, बरोबर आहे। तर हे सगळे डोंगर त्या फुलांनी बहरून जातात आणि एक वेगळंच मनोहर चित्र त्या काळामध्ये असतं। पळसाचं जे झाड आहे ना ते विशेषत्वाने उन्हाळ्यामध्ये फुलतं। आणि दुसरी गोष्ट अशी निसर्गाची किमया बघा, इथं माती नाही, सगळीकडे दगड आहे, पण निसर्गाने या झाडांना एवढं काटक बनवलं की उन्हाळ्यामध्ये त्याला फुलं येतात। आणि आपण बघू शकतो की पाणी नाही आहे पण या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा हे सगळे झाडं इथं तग धरून आहे। ही निसर्गाची किमया आहे की कितीही हालाकीची परिस्थिती असेल आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल तर निसर्ग आपल्याला जगायला शिकवतो। म्हणून या झाडांकडे पाहताना काय शिकाल तुम्ही? तर बऱ्याच वेळा आपल्याला जगण्यामध्ये असं खडतरता येऊ शकते, परंतु त्याही काळामध्ये आपण थकून न जाता जर तग धरून राहिलो तर निसर्ग आपल्याला फुलवतो। असा हा सुंदर परिसर आणि सकाळचं वातावरण आहे। हवेच्या झुळकू येत आहे, पूर्व दिशेला सूर्य भगवंत उगवलेत आणि आता आपला ट्रॅकिंग करण्यासाठी निघायचं आहे। तर अजून एक भाग आहे। आपण पुणे भागामध्ये गेलात, कोकण भागामध्ये गेलात तर आपल्याला माहिती पाहिजे त्याची, तर
तिकडे ज्या डोंगराच्या रांगा आहेत त्या डोंगराच्या रांगांना म्हणतात सह्याद्रीची रांग. छान सांगितलंय. कशाची रांग आहेत? आता खूप चांगला इतिहास जर तुम्ही ऐकला तर कळेल आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे येणाऱ्या शत्रूंसोबत जेवढ्या निकराने लढलेत, जेवढ्या प्रयत्नाने लढलेत आणि स्वराज्य स्थापन करण्यासाठी जेवढा वाटा मावळ्यांचा आहे तेवढाच 50% वाटा त्या सह्याद्रीच्या रांगांच्या आहेत. म्हणून जेव्हा दिल्लीहून मुघल आलेत, इकडून कर्नाटकहून आदिलशहा, हैदराबादहून निजामशहा, असे 5-5 म्हणजे महाराष्ट्राचे लचके तोडणारे, हे इस्लामाचे आक्रमण करणारे, हे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढायला जायचेत तर तिकडं जाण्याच्या अगोदर सह्याद्रीचा जो पट्टा आहे, सह्याद्रीचे जे डोंगर आहेत ते त्या शत्रूंना अडवायचे आणि ते म्हणायचे शिवाजी महाराजांपर्यंत जाण्याच्या अगोदर तुम्हाला आमच्यासोबत लढावं लागेल. आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की हजारोच्या संख्येनं येणारे हे बाहेरचे शत्रू 2-2, 4-4 मावळे 1000 लोकांना मारायचे. आणि वर असलेले जे मोठमोठे दगड आहेत ना, हे दगड तुम्ही पाहता येता, वरून दगड टाकला की खाली 100-100, 200-200 असे येणारे ते इस्लामी, ते मुस्लिम, ते शत्रू ते मारले जायचे. मुद्दा काय आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी डोंगराची रांग आहे ती कुठली रांग आहे? सह्याद्री. आता मी तुम्हाला विचारतो की इकडे जी डोंगराची रांग आहे हिला कोणती रांग म्हणायचं? मग माहिती का तुम्हाला? कोणाला हां माहिती पाहिजे हे पण आपल्याला. तर पश्चिमेमध्ये सह्याद्रीची रांग आहे ना, तो आपण इकडं उत्तरेकडे चाललो आहे, आता खाली उत्तर म्हणतात त्याला. तरी इथं ही जी रांग आहे ना, ही सातपुड्यांच्या पर्वतांची रांग आहे. कुठल्या? कुठून सुरुवात होते ती? साधारणतः आपला जो अजिंठा आहे ना, त्या अजिंठ्यापासून तर खाली आपण मध्य प्रदेश आणि पार उत्तर प्रदेश गेलो की ती सातपुड्याची रांग आहे. ज्यांनी नर्मदेची परिक्रमा केली असेल, साधारणतः गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांना व्यापलेली ती सातपुड्यांची रांग आहे. मोठमोठे डोंगर आहेत आणि त्या डोंगरामध्ये भरपूर निसर्ग पण आहे. आदिवासी माणसं पण तिकडे राहतात. आणि नर्मदेची परिक्रमा करत असताना एक काळ असा होता की त्या सातपुड्याच्या डोंगरावर राहणारे जे आदिवासी आहेत ते जाणाऱ्या माणसांचे कपडेसुद्धा काढून घ्यायचेत, लूटमार करायचेत. परंतु आता परिणाम असा झाला की नर्मदा मैयाची कृपा आणि तिथं असलेले काही साधू संत त्यांनी त्यांच्या मनामध्ये परिवर्तन केलं आणि आता सह्याद्रीची माफ करा, त्या नर्मदेची परिक्रमा करणारे जे परिक्रमार्थी आहेत त्यांची व्यवस्था ते आदिवासी लोक करतात. म्हणजे माणसांचं मन परिवर्तन झालं की डाकू माणसंच ऋषी बनतात आणि मन खराब झालं की ऋषीसारखे माणसं डाकू बनतात. म्हणून आपलं सगळं जे जीवन आहे ना हे आपल्या मनावर अवलंबून आहे. आपलं मन चांगलं बनलं की आपल्यामध्ये असलेले जी हिंसक वृत्ती ती जाऊन हेच माणसं सुंदर बनतात. आता हे पोरं जे गोंधळ करताय, रात्री कथेमध्ये थोडासा विक्षेप निर्माण करतात, शरीरावर नाही, तुमचे मन जरी परिवर्तन झाले तर भविष्य काळामध्ये जसं आपल्या नितीन भाऊंनी आयोजन केलं यातला एक मुलगा असं नियोजन करू शकतो नक्कीच. आणि ज्याने आपला समाज समृद्ध होईल, समाज म्हणजे जातीवाचक नाही, सगळे लोक, आपला गाव समृद्ध होईल, आपला परिसर समृद्ध होईल, असे कामं तुम्ही सगळे करू शकतात. म्हणून मुलांना आम्हाला अशी अपेक्षा आहे की या शिबिरामध्ये सहभागी झालेले जे मुलं आहेत ह्या सगळ्या मुलांनी भविष्य काळामध्ये आहे जसं आपल्या नितीन भाऊंनी आपल्या सगळ्यांसाठी योजना केली, हे संस्कार शिबिर केलं, एवढं काम त्यांना आहे की 1 मिनिटसुद्धा त्यांना वेळ नाही. पण आपण पाहत आहे की सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आणि रात्रीच्या 12 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत आपल्या सगळ्यांच्या आनंदासाठी ते झटत आहे. एक वाक्य गोड आहे, इतरांच्या चेहऱ्यावर हास्य पाहणं सुंदर आहे, पण ते हास्य आपल्यामुळं असेल तर ते अजून सुंदर आहे. म्हणून आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी तो आनंद तमोगुणी चंगळवादी नाही आहे तर तो सात्विक आहे. तर असा हा आनंद ज्यांनी आपल्याला निर्माण करून दिला त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. आणि आता भगवान शिवांच्या दर्शनासाठी आपल्याला निघायचं आहे. नागेंद्र हराय म्हटलं आहे आपण, चला
तर आता एका शिस्तीमध्ये उन्हाळपणा न करता शंकर भगवंताची यात्रा करणारे जे असतात ना त्यांना कापडी म्हणतात. काय म्हणतात? कापडी. महाराष्ट्रामध्ये काही भगवान शिवांचे स्थान आहेत. त्यामध्ये आपण जर पंढरपूरकडे जर गेलो आपण तर तिकडे ते शिखर शिंगणापूर आहे आणि त्या शिखर शिंगणापूरला कावडीनं लोक जाऊन पाणी घालतात. इकडं पुण्याकडे जर आपण आलात तर भीमाशंकर आहे. अजून काय माहिती आहे का आपल्याला अजून शंकराचे स्थान? आपल्याकडे तर नाही, डोंगराचा विचार झाला की जिथं पर्वतावर आहे. केदारनाथ वगैरे तर उत्तर प्रदेशमध्ये आहे, हा म्हणजे उत्तराखंडमध्ये आहे. आणि आपल्या सगळ्या परिसरामध्ये म्हणजे या एजगाव, तादनापूर आणि या सगळ्या पंचकृषीमध्ये सगळ्यात मोठा डोंगर जर काय असेल तर हा डोंगरगावचा हा डोंगर. भाऊ आम्ही लहानपणी गावाकडून या डोंगराकडे पाहिलं की त्या डोंगरावर असं मंदिर छोटंसं दिसायचं आणि तिथून पाहतानाच आनंद व्हायचा की अरे हा किती मोठा पर्वत असेल. जोपर्यंत सह्याद्री पाहिला नव्हता, जोपर्यंत हिमालय पाहिला नव्हता, त्या काळामध्ये आमच्यासाठी हाच हिमालय होता आणि ही सह्याद्री होती. तर त्या बालपणीच्या सगळ्या आठवणी आहेत. आणि या डोंगरावर आज येत असताना आम्ही तुमच्या एवढे होतो आणि तेव्हा गावातून हा डोंगर पाहायचो तर त्याचं कुतूहल वाटायचं. आज प्रत्यक्ष तुमच्यामुळे या डोंगरावर यायला मिळालं आणि या डोंगराशी संवाद, या दगडांशी संवाद. खरा असा आहे या झाडांनासुद्धा चेतना असते बरं का. त्या झाडांना जाऊन जर तुम्ही अशी मिठी मारली प्रेमाने तर त्या झाडांनासुद्धा आनंद होतो. इथं येऊन या परिसरामध्ये आपण जर सौजन्याने राहिलो तर या सगळ्या परिसरालासुद्धा प्रसन्नता होते. रोज आपला ध्यानाचा एक उपक्रम असतो. ध्यान करण्यासाठी याच्यापेक्षा सुंदर जागा काय असेल. तर आपण थोडं वज्रासन नाही, अर्धपद्मासन आता नाही घालता येणार पण किमान या मुद्रेमध्ये बसूया आणि 1 मिनटं या नीरव शांततेचा अनुभव घ्या. बघा आता काय काय बघा इथं शांततेनं. गावामध्ये आपण जेव्हा ध्यान करतो त्या माशा भनभन करतात येऊन बाजूला नाही का. एखादी मध्येच बुलट येते, बुलट इकडे कमी आहे पण त्या गाड्या येतात आणि गाडीवाला जाताना भुर्रकून निघून जातो. आपलं ध्यान भंग होतं. पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनी असे अरण्यामध्ये यायचेत आणि येऊन ध्यानस्थ व्हायचेत आणि या सगळ्या सृष्टीशी एकरस व्हायचे. आपण पाहिले ना शुकदेवजी जेव्हा निघाले होते तर झाडंसुद्धा हो म्हणायला लागले की नाही. याचा अर्थ आहे त्याने सगळ्या सृष्टीशी आपलं ऐक्य साधलं आहे. तर आपण एकच मिनटं, आता वेळ कमी आपल्याला, असं ही मुद्रा लावा आणि इथं येणारा वारा, इथं असलेल्या पक्ष्यांचे आवाज, या सगळ्यांची अनुभूती आपण दीर्घ श्वास, ज्याला आपण पूरक, कुंभक, रेचक या स्थितीमध्ये करूया. रेडी? चला एकदा ओंकाराचा ध्वनी करूया 1 मिनटं आणि मग ध्यानाला बसूया. हां चला सगळ्यांनी डोळे लावायचेत आणि ह्या अनुभूती घ्यायची आहे. दीर्घ श्वास. ओ आता दीर्घ श्वास आतमध्ये भरायचा. जेवढा वेळ तो भरला आपण तेवढाच वेळ पोटामध्ये ठेवायचा आणि मग तेवढ्याच वेळ बाहेर टाकायचा. आता सगळ्या सूचना दिल्या जाणार नाही नंतर, आताच त्या सगळ्या सूचनेचं ग्रहण करा. या सगळ्या वातावरणामध्ये एक नाद भरला आहे, एक संगीत भरलं आहे. आपण जाणीव करून घेऊ शकतो की त्या पक्ष्यांचा, चिमण्यांचा तो चिवचिव आवाज की जो आता हरवला आहे. ऐका बरं सगळ्यांनी. इथला वारा सुद्धा आपल्याशी संवाद करतोय. लोकांच्या समुदायामध्ये आपण राहत असताना त्या गाड्यांचे कर्णकर्कश हॉर्न आवाज, नुसता गलबला, त्या गलबल्यापासून आपण दूर निसर्गाच्या सान्निध्यात आलोय. आता सगळेच ती अनुभूती आपण घेऊया.
पार्वती पतये. आज आपण सकाळी या डोंगरगाव शिव इथले या डोंगराची प्रदक्षिणा आणि दर्शन करण्यासाठी आपण वर आलो आहे. आणि आता आपण भगवान शिवांच्या मुख्य गर्भगृहामध्ये आलो आहे. डोंगराच्या शिखरावर असलेलं हे मंदिर अलौकिक आहे आणि इथं आल्यानंतर एक अलौकिक शांतता त्याचा अनुभव आपण सगळेजण घेतो आहे. शनिवार आहे तसा नाही का आज, पण सगळे देव भगवंताचेच, सगळे दिवस भगवंताचेच आहेत. आणि आमचे शिवाजी मामा यांनी भगवंताला आवडणारं बिल्वपत्रसुद्धा आणलं आहे. तर आता असं नाही की आपण सगळ्यांनीच व्हायला पाहिजे असं नाही. एकाने वाहिलं की आपण असा विचार करायचा की आपणही ते सगळं करतो आहे म्हणून धावपळ करायची गरज नाही आहे. तर परत एकदा भगवान शिवांना आनंद होईल असं आपण शिवपंचाक्षर स्तोत्रातील पहिला श्लोक म्हणूया. नागेंद्र हाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै. वर्षानुवर्ष या डोंगराच्या बाजूला आम्ही राहिलो. नितीन भाऊ आहेत, का सगळे मुलं आहोत आम्ही, पण कधीही शिवांचं इतक्या जवळून आणि प्रत्यक्षामध्ये आणि एवढ्या निवांततेनं दर्शन झालं नाही. नितीन भाऊ तुम्ही कधी आले होते का? पहिल्या वेळी. तर खरं तर या सगळ्या दर्शनासाठी कारणीभूत तुम्ही आहात, पण तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. महादेवासाठी वा. अर्थात हा सगळा आनंद, हे सगळं सौंदर्य आपल्या अवतीभोवती आहे, पण डोळे उघडून कधी आपण पाहत नाही. तर किती आनंद आहे. पण आता मध्ये मध्ये तुम्हाला जसं वेळ मिळत जाईल तसं यायचं, नुसतं धुमाकूळ घालून नाही, निवांत जायचं, गाभाऱ्यात बसायचं, शिवांचं दर्शन घ्यायचं. एक नाथ महाराजांचा अभंग आहे, तो अभंग म्हणूया आपण भैरव रागामध्ये म्हणूया, कारण भैरव शिवांचं स्वरूप आहे. तर आशू भैरव रागाची तू एकदा स्वर गा आणि मग तो अभंग आम्ही गाऊ. सा रे ग म प द नि सा सा नि ध प ध म प ग म रे रे सा. हा भैरव राग भगवान शिवांना खूप आवडतो. तर त्याच्यामध्येच एक अभंग म्हणूया. आम्ही पुढं म्हणतो, आपण मागे म्हणा आमच्या. शिव भोळा चक्रवर्ती हे शिव भोळा चक्रवर्ती चक्रवर्ती शिव भोळा. टाळ टाळ बरोबर. 1 2 3 4. त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिव नाम नाम, वाचे वदता शिव नाम. म्हणा वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव.
तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिव नाम नाम वाचे वदता शिव नाम नाम वाचे वदता शिव नाम धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका निवारी कळी काळाचे भेव शब्दांचा अर्थ किती गोड आहे बघा. शिवांकडे जे येतात त्यांच्या आयुष्यात काळाचं भय राहत नाही, तो निर्भय होतो. आळूया शिवांना. निवारी कळी काळाचे भेव धम पगम रे 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 साम सान द द प धम पगम रे रे साम सा ग म ध प बोला. निवारी निवारी कळकाळाचे कळकाळाचे वेव घ्या पाला. निवारी वा निवारी कळकाळाचे भेव निवारी कळकाळाचे. आता आपण गात असताना हा भैरवचाच प्रकार आहे, परंतु त्याला आई भैरव म्हणतात आणि आपण शुद्ध भैरव गातोय. निवारी कळे काळाचे भेव पद पद मब मब निवारी निवारी कळी काळाचे भेव निवारी कळी काळाचे भेव वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव. टाळी वाढवली. तयान बाधी क्रोध काम
तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिव नाम शिव नाम वाचे वदता शिव नाम नमः पार्वती पतये डोंगराच्या पायथ्यापासून तर हे डोंगरगाव शिव आणि इथं एकदम वर शिखरावर असलेल्या भगवान शिवांच्या या स्थानावर येऊन पोचलोय. किती आनंद वाटतोय की नाही. म्हणून परमार्थामध्ये सुरुवातीच्या काळाला त्रास आहे, नंतर आनंदच आनंद आहे. संसारामध्ये सुरुवातीला आनंद आहे आणि नंतर दुःखच दुःख आहे. म्हणून एक वाक्य आहे का खूप गोड आहे, नंतर तुम्हाला त्याचा अर्थ कळेल. संसारामध्ये सुखाच्या कथासुद्धा भविष्यामध्ये व्यथा होतात आणि परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये सुरुवातीला असलेल्या व्यथासुद्धा नंतर सुंदर कथा होतात. म्हणून या काळामध्ये जो तुम्हाला थोडासा त्रास झाल्यासारखा तो त्रास नाही आहे, तो जर तुम्ही आता सहन केला तर सगळं आयुष्य तुमचं आनंदामध्ये जाणार आहे. बस आता आम्ही खूप जास्त बोललो आहे. इथं आपल्यासाठी काम करणारी ही सगळीच मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं आपले माऊली महाराज की जे आपल्याला मृदंग शिकवत आहे. एकदा टाळ्या वाजव त्यांच्यासाठी. तर मृदंग आणायला पाहिजे होताच आणि शिवांचं वाद्य आहे इथं, शिवांचं परण एखादं वाजवता आलं असतं. गजानन महाराज आपले की ते वरून दिसताना कडक दिसतात पण आतून तुमच्याविषयी आतूनच प्रेम त्यांचं आहे, सांभाळतात तुम्हा सगळ्यांना. एकदा टाळ्या त्यांच्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचे आपले आहे नितीन भाऊ की या सगळ्यांनी आपल्याला एकत्र आणलं. माणसं तोडणं सोपं आहे. इथं आता एखाद्याला जर म्हटलं आहे तुला काय अक्कल नाही निघून जातील ते, पण वेगवेगळे माणसं एकत्र जोडणं ही मोठी कला आहे. तर लहान मुलांना, आध्यात्मिक लोकांना, गावातल्या वृद्धांना सगळ्यांना त्यांनी एकत्र आणलं. आणि माझं बोलणं थोडं अधिक होईल पण तुम्हाला असं वाटतं की ताजनापूरच्या इतिहासामध्ये हा पहिला कार्यक्रम असा असेल की जो सगळ्यांच्या मनांना जोडणारा आहे. म्हणून 10 लाख खर्च झाले की 50 लाख खर्च झाले त्यापेक्षा इथं माणसं विचारवंत बनलेत आणि माणसं जोडल्या गेले एकमेकांना, तो कार्यक्रम सगळ्यात मोठा आहे. तर भाऊंसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. इकडे शिवाजी मामा आहेत, तिकडं आदरणीय आपले आप्पासुद्धा तुमच्यासारखे लहान झालेत आणि प्राणायाम करताय, तुमच्यामध्ये तुमच्यात खेळताय. तिकडे आपले काळे महाराज आहेत, मग तिकडे तुळशीराम भाऊ जे आहेत आणि आपण सगळेच आकाश भाऊ एवढे मिक्स झाले आपल्यामध्ये आकाश दादा की ते स्वतः एक BSc ॲग्री आणि सगळ्या महाराष्ट्रभर लोकांना जैविक खतांचं वगैरे माहिती देतात, औषधांची माहिती देतात. पण स्वाभाविक त्यांच्यामध्ये एवढी शांतता आणि सात्विकता आहे की आपोआप त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटतं की खऱ्या अर्थाने भारतीय माणसं कशी असायला पाहिजे तर त्यांच्यासारखी असायला पाहिजे. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. तुकाराम महाराजांचा अभंग आहे की ज्या वस्तू खालून खूप मोठ्याले दिसतात, आपण वर आला की मग त्या वस्तू छोट्या छोट्या दिसतात. खूप अर्थ आहे बरं याचा. आपण गावांमध्ये जेव्हा राहतो तेव्हा गाव खूप मोठं वाटतं, घर खूप मोठं वाटतं. आणि जेव्हा आम्ही डोंगरावर आलो तेव्हा गावंसुद्धा छोटे छोटे घरासारखे दिसायला लागले की नाही. याचा काय अर्थ आहे, विचारांची उंची तुमची वाढली की ज्याला खूप मोठं आपण मानत होतो ते छोटं वाटायला लागतं आणि मग अजून आपण उंच 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 भरारी मारायला लागतो. या डोंगरावर आलो म्हणजे आपण काय झालं, या डोंगरा एवढीच उंची आपल्या जीवनाला प्राप्त व्हायला पाहिजे. तर आता हे तत्त्वज्ञानाचं बोलणं खूप जास्त झालं. आता तुम्ही पोरं या परिसरात राहणार आहे, बरोबर की नाही, हो की नाही. तर हे गावं तुम्हाला माहिती की नाही, आजूबाजूचे गाव माहिती की नाही. आता आम्हाला काय करा, तुम्हीच परिचय करून द्या, हे गाव कोणतं, ते गाव कोणतं. तर आता कोण उठणार पहिले या गावाचा परिचय करून देण्यासाठी. बाजूचे गावं कोण दाखवणार आम्हाला. तुमच्यात आत्मविश्वास यायला पाहिजे रे, पळण्यासाठी पुढं पळतात. आणि हां वैभवला दाखवा. आता वैभव इकडे समोर आहे. आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास यायला पाहिजे. आता नवीन पोरामध्ये असं दिसतं की भांडणं करण्यासाठी व्याय 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 करून सगळ्यात पुढं दिसत आहे.
आणि जे सकारात्मक बोलायला लागला की खाली मान्या घालतात. हे तुमच्यातला न्यूनगंड म्हणजे आत्मविश्वासाची कमी निघून जायला पाहिजे. जिथं बोलायचं तिथं बोला ना, जिथं बोलायचं नाही तिथं व्याय करताय. आता गरज आहे का नाही बोलण्याची? वैभव इकडे आता तुला जे माहिती आहेत ना ते गावं आम्हाला सांग बरं, इकडून परिचय करून दे बरं वर आल्यानंतर. ती लहानी शरोडी कुठं? समोर बघा. समोर. बघा आता त्या गावात जरी आपण गेलो तर लय मोठं गाव दिसतं ते, नाही का? आता इथून 4-5 घरं दिसत आहे. उंच चालू आहे आपण. हां, अजून तिकडे ताजनापूर. कुठं आहे ताजनापूर? ते त्या डोंगराच्या नाही ते पत्राचं ते पत्रा. हां, ते ताजनापूर जिथं आपलं शिबिर चालू आहे ते ताजनापूर. आता सगळं गाव इथून आपल्याला दिसत आहे. पुढं ते धरण दिसतंय ते कुठलं आहे रे? येसगावचं धरण आहे की या सगळ्या परिसराच्या पाण्याची तहान ते भागवत आहे. आणि मला असं वाटतं की हे वरून किती छान दिसतंय. म्हणजे आपण गावात राहत असताना कळत नाही, पण आपण आजूबाजूला हे जणू काय डोंगरांचं चक्र आहे, त्याच्यामध्ये आपण राहतो. हा इकडचा परिसर कोणता भाऊ? हा जो आहे अच्छा, कन्नड वगैरे परिसर बरोबर, निधोना वगैरे. आणि पुढे जर आपण गेलं तर मग पिशोर वगैरे. ती मोठी शरोडी. इकडे जर गेलं तर मोठी शिरोडी आणि पुढे गेलो तर बाजार सांगतो. अच्छा, इकडे दाखवा. इकडे खाली जर गेलो आपण तर फुलंब्री का? खाली पिंपळगाव आहे. पिंपळगाव तिथे पिंपळगावचं धरण आहे. वानेगाव. अच्छा. आणि खाली आपण गेलो तर इकडं शिल्लोड भाग नाही का? फुलंब्री भाग. आणि इकडे छत्रपती संभाजीनगर भाग. तो तिथे कारखाना आहे बघा. हा, देवगिरी कारखाना. म्हणजे तालुक्यामध्ये 2 कारखाने आहेत आपल्या. एक हा देवगिरी कारखाना आणि इकडं पुढं रत्नेश्वर कारखाना. तर इथं वर आपण आल्यानंतर आपल्याला आपल्या परिसरातला सगळाच भाग कळाला नाही का? मुलांना आनंद मिळाला का रे तुम्हाला? आता अजून एक बस वैभवसाठी टाळ्या वाजवा उठला तो. आता या मुलांमध्ये एखाद्याला काय गाणं येत असेल, अभंग येत असेल, काय येत असेल तर कोण म्हणून दाखवणार बरं? काय पण जे तुम्हाला येत असेल ते म्हणून. हा, हे संपा. आता हा संबा ना पटपट यायचं, वेळ कमी आपल्याकडं. हा संबा सगळ्यात लहान आहे आपल्यामध्ये आणि त्याला जे येत आहे ना ते आपण ऐकूया. हा मुलगा आपल्यामध्ये आला छोटा, हा गिर सावळीचा आहे म्हणजे फुलंब्री तालुक्यातला. आणि आपल्यामध्ये तो आलाय. आता काय म्हणतो बघूया आपण. करा, सुरू करा बघा. काय पाहतो? दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी, दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी. दही माझं लोण्याचं, दही माझं लोण्याचं, बिगर पाण्याचं न बाई माझं बिगर पाण्याचं, बिगर पाण्याचं न बाई माझं बिगर पाण्याचं. गाई म्हशीनी भरलाय कोटा, दया दुधाचा नाही ओ तोटा. गाई म्हशीनी भरलाय कोटा, दया दुधाचा नाही ओ तोटा. आता कोट नाही बोलायचं, आता कोट नाही बोलायचं, बिगर पाण्याचं न बाई माझं बिगर पाण्याचं, बिगर पाण्याचं न बाई माझं बिगर पाण्याचं. तुमच्या गावाला गवळण आली, द्यायचं विकण्याची मालाले गाई. तुमच्या गावाला गवळण आली, द्यायचं विकण्याची मालाले गाई. आता कोट नाही बोलायचं, आता कोट नाही बोलायचं, बिगर पाण्याचं न बाई माझं बिगर पाण्याचं, बिगर पाण्याचं न बाई माझं बिगर पाण्याचं. एकाच्या नादाने गवळण राधा, आमचा कृष्णा नाही हो साधा. एकाच्या नादाने गवळण राधा, आमचा कृष्णा नाही हो साधा. आता भक्तीला लागायचं, आता भक्तीला लागायचं, खरंच बोलायचं आता खरंच बोलायचं, बिगर पाण्याचं न बाई माझं बिगर पाण्याचं. दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी, दही घ्या कोणी न दूध घ्या कोणी. दही माझं लोण्याचं, बिगर पाण्याचं न बाई माझं बिगर पाण्याचं. रामकृष्ण. वा, ही छोटी गवळण सुंदर. फक्त आता एक विचार करूया आपण की यांनी हा जो एका जनार्दनी म्हटला, हा तर हे एका जनार्दन म्हणजे एकनाथ महाराज हे पैठणचे नाही, ते गिर सावळीचेच आहेत. कारण ही जी गवळण आहे ना याला क्षपक म्हणतात. म्हणजे काय, काही लोकांनी त्या लिहिल्यात आणि नावं संतांचे घातलेत, पण भाव चांगला आहे की भक्तीला लागायचं म्हणतात शेवटी नाही का. आणि दही दुधामध्ये पाणी नाही आहे नाही का, अशी ही छोटीशी गवळण, अंतकरण गवळण आणि शरीर मुलाचं. तर अशा संभासाठी परत एकदा टाळ्या वाजवू आपण. अरे काय आनंद आहे. अजून कोण काय सांगू शकतं?
मुलीपैकी काय तुम्हाला जे येईल ते मुलीतून आता एक मुलगा झाला एक मुलगी कोण सुरू नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मण्डरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय महेश्वराय. सुंदर. ओम चाल ओम. अजून कोण बोलणार? ओम उठ. मंत्र रामकृष्ण हरी. काय नाव बाळा? ओम म्हणून दाखवणार आहे आता. आहे तुझ्या हातात ठेव म्हणजे आवाज येईल व्यवस्थित. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 हरी राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी वा, सुंदर. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. छान. किमान रामकृष्ण हरी म्हणायला तर तो लागलाय. सुंदर आहे. तुम्ही सगळेच म्हणायला लागलेत. तू म्हणणार आहे काय? बरं आता आपण शिबिर सुरू केल्यापासून पहिल्या दिवसापासून जवळपास आकाशदादा सकाळी आपण जे योगासनं करतो तेव्हा ते आपल्यामध्ये असतात किंवा त्याला आपण आता थोडा अरेतुरेच करूया म्हणजे तो आपल्यातला वाटेल. खूप अवजाऊ केलं की मग लांबचा वाटेल तो थोडासा आपल्याला. तर आकाशदादा माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे. प्रश्न म्हणजे जिज्ञासा म्हणा की आता एवढे सगळे तरुण पोरं गावामध्ये पण आहेत पण तुम्ही येताय या लहान मुलामध्ये रमताय नेमकी काय भूमिका आहे तुमची? माझी अशी भूमिका आहे की मी लहानपासून योगा करत होतो. वा. तर मग तुम्ही योगा शिकवत होते मुलांना तर त्यामुळं पण मला आवड होती योगा करण्याची. अच्छा. तर मग चला म्हणलं एकटा करत होतो तर आपण सगळ्यांमध्ये करू. त्यामुळं मला ते आवड झाली. तर मग मी लहान मुलांमध्ये योगा करण्यासाठी आलो. मुळामध्ये योगा शब्दाचा अर्थ किंवा योग शब्दाचा अर्थाचे जोडणे युज असा त्याच्यामध्ये धातू आहे. सगळ्यांना जोडणे म्हणून योगामुळे आपण सगळे जोडल्या जातो. दुसरी गोष्ट की गावामध्ये तुम्ही काय कुठल्या तरुण पोरांमध्ये फिरताना दिसत नाही आणि साधारणतः आम्ही तुम्हाला पाहिलं तुम्ही एकांतामध्ये राहतात म्हणजे एकटे राहतात. तर काय याचं कारण काय थोडंसं सांगा. नाही एकांतामध्ये असं आपलं आजोबांची शिकवण हां. जे आपले आजोबा आहे त्यांनी सांगितलेलं आहे की जास्त गावात फिरायचं नाही आपलं कामाशी काम करायचं. बस त्यामुळं मग ती आवड एकांतामध्ये राहण्याची आपलं कामाशी काम करायचं आणि तेवढं करायचं गावामध्ये जास्त फिरायचं नाही. ते आजोबांची शिकवण आहे त्यामुळे तसं एकांत. अच्छा. त्याचा फायदा काय झाला? फायदा असा झाला की व्यसन लागले नाही कोणतंच. ऐका सगळ्यांनी ऐका हे सुद्धा शिबिराचा भाग आहे की एक आदर्श तरुण तुमच्या पुढे उभा आहे आणि किती आदर्श पाहिजे की बघा आज त्यांना आपण बोलवलं नाही पण ते टू व्हीलर घेऊन आले की नाही आपल्या मागे. म्हणजे माणूस जर सज्जन बनला तर तो समाजाचे किती उपयोगी पडू शकतो आणि किती समरस होऊ शकतो. किती मुलं आहेत पण डोंकूनसुद्धा आपल्याकडे ते पाहत नाहीत. तर आता ह्या सगळ्या गोष्टी आहे का मला क्षमा करा की मध्येच मी बोललो नाही, काय आणि ह्या पोरांना हे कळायला पाहिजे म्हणून. हां काय काय फायदा झाला तो सांगा आम्हाला. फायदा असा झाला की व्यसन लागलं नाही. एक त्यानंतर गावात म्हणजे जास्त मुलांमध्ये बसायचं नाही फक्त आपलं काम करत राहायचं. हो. त्यानंतर आणखी चांगलं शिक्षण भेटलं. त्यामुळं शेतकऱ्यांची आणखी मला प्रतिक्रिया म्हणजे शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी हो. ती आवड जाणवली. आता ऑलरेडी BSc ॲग्री मी केलं वा. तर त्यामुळे त्यामध्ये शेतकऱ्यांना जी शेतीबद्दल माहिती सध्या आता जमीन आपली नापीक होत चाललेली आहे. वा. 2-5 वर्षांनी आणखी नापीकच होणार आहे. तर ती सुपीक कशी करता येईल त्याला नॅचरल ऑर्गॅनिक कार्बन कसा वाढवता येईल वा. खतं कसे देता येईल ते शेतकऱ्यांना मी दररोज सांगतो. त्यामुळे आपलं काम सकाळी उठायचं आणि संध्याकाळी यायचं. त्यामुळे जास्त गावात फिरायचं कामच नाही पडलं. आपला आकाशदादा वा वा. आकाशदादाचं जे काम आहे ना ते शेतकऱ्याच्या संबंधित आहे. खूप चांगलं आहे का सगळ्यांनी. आणि असे प्रामाणिक तरुण शेतीसाठी आणि गावांसाठी कामं जर करायला लागले तर ते कामं नक्की चांगले होणार आहे. नक्की चांगले. कारण अंतःकरणामध्ये सात्विकता आहे काम करण्याची प्रामाणिकता आहे आणि नुसतं बोलबच्चनपणा नाही तर खरोखर सगळं चांगलं व्हावं असं या तरुणांना वाटतं. स्वामी विवेकानंद असं म्हटलं होते आकाशदादा की मला एक 100 तरुण पोरं माझ्या विचाराचे जर दिलेत मी सगळं जग बदलून टाकेल असे ते म्हटले होते. पण पुढचं आहे का ते असे म्हटलं की मी 100 मागितले मला 10ही भेटले नाहीत या मार्गाने चालताना. तर ते एक काय म्हणून आपण म्हणूया की ते विडंबन आहे की ते होत नाही. परंतु आपल्यासारखे जर मी म्हणतो या परिसरामध्ये एक 10-15 तरुण जरी झाले की जे ध्येयाने पिछाडलेले आहेत. सगळ्या भारत देशामध्ये एक जग्गी सद्गुरू म्हणून आहेत आपण पाहिले असेल दाढीवाले.
आणि त्यांचा सगळ्यात जास्त प्रयत्न चालू की माती वाचायला पाहिजे. बरोबर. गावांमध्ये सिमेंटांचे रोड झालेत, सगळीकडे काँक्रिटीकरण झालं, पण त्याचा परिणाम असा झाला की जमिनीमध्ये पाणी जे मुरायला पाहिजे ते मुरत नाही. बरोबर. हो. आणि परिणाम असा झाला की उष्णतेचं संख्या एवढी वाढली आहे म्हणजे भयंकर. मला असं वाटतं की अजून 4-5 डिग्री सेल्सिअस जर वाढलं माणसं मरतील, हो बरं. शरीरातलं पाणी त्यांचं कमी होऊन जाईल. तर या मातीच्या संबंधाने सुद्धा तुम्ही एक 15 सेकंद आम्हाला सांगा थोडंसं, आपण त्याच्यात काम करताय. अच्छा. मातीबद्दल असं सांगायचं झालं की आता सध्या रासायनिक खतांचा जास्त वापर होतोय. हो. तर त्यामुळे कसं आता पाऊस पडतो, पाऊस पडल्यावर पण मातीचा वास येत नाही. का बरं येत नाही? कारण की आता कुठं पण 2 किलोमीटर 1 किलोमीटरवर पाऊस पडला की मातीचा वास येत होता. हो. आता तो वास येणं कमी झाला. तो कशामुळे झाला की रासायनिक खतांचा अतिवापर वा. आणि ते वापर वाढल्यामुळे जे जमिनीतले जीवाणू आहे ते जीवाणूच आपण नष्ट करतोय. वा. मित्र हे कीड. सुद्धा ऐका तुम्ही, हे सगळं आपण जमिनीवर राहतो आणि भविष्यात तुमच्यामध्ये कोणी शेती करणार आहे ते सगळं आपल्या लक्षात राहायला पाहिजे. आणि जमिनीमधले आपण ते सूक्ष्म जीवाणू जे आपले आहे ते पूर्ण आपण नायनाट करतोय. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे गांडूळ, शिदोड ते जमिनीमध्ये राहिलेच नाही रासायनिक खतांचा वापर. फक्त एका ठिकाणी दिसन की जो आपला बांधारा आहे तिथं आपण खत देत नाही, औषध देत नाही, तणनाशक जास्त मारत नाही, तर तिथं गवत उगतं बिना खताचं पाण्याचं. ते का बरं उगतं? कारण की बांधाऱ्याच्या साईडला आहे ना ते जीवाणू आहे, बाकीचे आपल्या जमिनीमधले जीवाणू मारले गेलेले. बरं. म्हणजे थोडक्यात दादांच्या बोलण्यावरून असं आहे की हा कीटकनाशकाचा अतिवापर, अतिरेक असं अतिरेक म्हणू वापर. आपण. त्यामुळं हे निसर्गाचं जे आरोग्य आहे ते धोक्यात आहे आणि पर्यायाने सगळ्या मानवाचंच आरोग्य धोक्यामध्ये आहे. आता जाता जाता फक्त एकच की भविष्यामध्ये काय तुमचं ध्येय, काय करणार तुम्ही? एक तरुण आहात आणि या सगळ्या मुलांनाही प्रेरणा मिळेल असं तुमचं ध्येय आणि या मुलांनी काय करायला पाहिजे एका मिनिटात सांगा आपण. बस माझं ध्येय हेच आहे की आपली जी जमीन आहे ती शेतकऱ्यांची पुढील पिढ्यांसाठी ती वाचली पाहिजे. वा. तर त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. तर ते काम केल्याच्या नंतर तीच पुढची जमीन वाढवणार आहे. पण ती काय झालेली आहे, नवीन तरुण आलेले ते आपली जी पिढ्यानपिढ्या जमीन वाचवायची ती पूर्ण अशी विकताय बाहेर. ती विकू नये, ती तशीच ठेवायची, फक्त आपल्या त्या जमिनीवर काम करायची जी की आपल्या पिढ्या वाचली पाहिजे. तर त्याच्यावरच काम करायचं बस, बाकी दुसरं काहीच नाही. छान. दादासाठी सुंदर टाळ्या वाजवूया आपण. खरं तर खूप मोठं काम त्यांच्याकडून होणार आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं की ज्यांनी आपल्याला एकत्र केलं. नितीन भाऊंना मी जास्त नाही, फक्त 1 मिनटं तुमच्याकडे आहे. त्या 1 ते 1.5 मिनटामध्ये आपण सगळे आपली ही संकल्पना आणि या मुलांना थोडंसं मार्गदर्शन आपण करा. ताजनापूर येथे बालसंस्कार शिबिर घेण्याचं एक कारण असं होतं की मी लहानचा मोठा ताजनापूरमध्ये झालो. शिक्षणही माझं ताजनापूरमध्ये झालं. पण शिक्षणानंतर 12वी नंतर जेव्हा मी गाव सोडलो, मी वाळूज MIDC सारख्या MIDC क्षेत्रात गेलो. त्या ठिकाणी 20-22 वर्षापासून मी काम करतो आणि एक वडिलांपासून परमार्थाचा लवलेश घरामध्ये होता. आमचे वडील जे होते ते वडील आणि आई आमच्या घरात एकादशी, सोमवार, गुरुवार असे भजनं चालायची. वा. ते मी त्यावेळेस असं जाऊन बसत होतो त्यांच्यासोबत. तिथं ती आवड होती आणि गाव सोडल्यानंतर मी MIDC गेल्यानंतर इकडं तिकडं न भरकटता जे वारकरी संप्रदायाचे वारकरी लोक होते त्या लोकात जायचो. तिथं भजनाला जायचो, दमादमानी कीर्तनाला जायचो. नंतर मग त्या लोकांसोबत राहून आम्ही तिथं सप्ते चालू केले रांजणगावमध्ये. 2003 पासून 4 पासून आम्ही सप्ते चालू केले. 20-25 वर्ष झाले. हां. तर मग ते सप्ते करत असताना नंतर ह्या मधल्या काळामध्ये बालसंस्कार शिबिर चालू झाले. आम्ही बऱ्याच ठिकाणी बजाजनगरला असो, रांजणगावला असो, पंढरपूरला असो, जे महाराज लोक तिथले आहे 4-5 महाराज लोक तिथे जे आहे आप्पा महाराज गायके वगैरे ते संपर्क साधायचे किंवा आम्ही असं करतोय तसं करतोय. मग आम्ही त्यांना मदत करायचं. तुम्ही ठेवा बाबा, लहान मुलावर संस्कार होते, वारकरी संप्रदायाची त्यांना शिक्षण भेटतं, ते भविष्यामध्ये आपल्या वारकरी संप्रदाय वाढल पुढं. मग नंतर बऱ्याच वेळेस मी त्यांना म्हणलो एखाद्या वेळेस मला गावावर घ्यायचं आहे, पण धावपळीच्या जीवनामध्ये मला ते करताच नाही आलं. मग एक वेळ आता मागच्या वेळेस बापूंनी मला फोन केला होता की बाबा असं शिबिर आहे तुम्ही घेता का? पण त्यांनी वेळ खूप कमी होता त्यामध्ये. त्यांना म्हणलं तुम्ही हे वर्ष जे आहे तुम्ही येतगावला करा, दुसरं वर्ष मी ताजनापूरला करतो म्हणून. आणि पाठीमागच्या वर्षी पण तुमच्याकडे जास्त येणं झालं नाही. पण ह्यावेळेस
मनात इच्छा 12 म्हणजे मागच्या समजा मेपासून तर आता या मेपर्यंत तो होती. विचार घोळत होता तो मनात विचार होतात, पण मग त्यावेळेस नंतर मग परत 4-6 महिने गेले. बापू म्हणे काय करायचं, म्हणलं घ्यायचं. मग घ्यायचं म्हटलं, नंतर आम्ही तुम्हाला भेटलो, गावातली मंडळी वगैरे आम्ही. आणि या शिबिराचं इतकं मस्त शिबिर चालू आहे की इतकं म्हणजे महाराज जे आहे तुम्हाला इतकं शास्त्रशुद्ध पारंपरिक वारकरी काय असतो हे शिक्षण महाराज तुम्हाला देत आहे. तर त्या शिक्षणाचा पुरेपूर फायदा आपण घ्यावा, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आचार विचार हे वारकरी संप्रदायाचे जर असले तर आपण भविष्यात तसतसे मोठे होताल. तर तुम्ही वाईट वळणाला न लागता सद मार्गाला लागताल याकरता आपण हे ठेवलं आहे. आणि हे ठेवण्यामागचा उद्देश पण हाच आहे. आणि महाराजांनी जो वेळ आपल्या ताजनापूरला दिला आहे त्या वेळाची किंमत तुम्हाला आज समजणार, कारण तुमची बुद्धी तितकी मोठी नाही. त्या वेळाची जितक्या आत्मीयतेने तुम्हाला शिकवताय ते तुम्हाला आज समजणार नाही, पण ज्यावेळेस तुम्हाला समजन त्यावेळेस तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तर महाराजांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो की तुमचा वेळ तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या ताजनापूर वासियाकरता इतका परिश्रम घेतला. तर आम्ही तुमचे शत ऋणी आहोत. आपण एकदा टाळ्या या सगळ्या शिक्षक वृंदाकरता जोरात टाळ्या. आता या कार्यक्रमाचा समारोप करायचा जाता जाता फक्त एकाच मिनिटामध्ये आपण या सगळ्याचा समारोप करूया. या ट्रॅकिंगमध्ये किंवा सकाळच्या या तीर्थाटनामध्ये म्हणूया आपण, आपल्याला एक अनुभूती अशी आली की खालून दगडांपासून तर मंदिरापर्यंत आपण आलो आहे. तर इकडं आल्यानंतर आपल्या लक्षात आलं की दगडांमध्ये सौंदर्य आहे. मुळामध्ये सौंदर्य सगळीकडचे त्याची दृष्टी असावी लागते, आणि दृष्टी दिली की कायम ज्या गोष्टी आपण पाहतो त्याच्याचं सौंदर्य दिसायला लागतं. दुसरी गोष्ट की तर आपण आकाशदादा पाहिलेत, आमचे हे सगळे शिक्षक वर्ग आहेत, नितीन दादा आहे. तर या सगळ्यांच्या बोलण्यातून आपल्याला लक्षात येतं की लहानपणापासून यांच्यावर भजनाचे आणि चांगल्या माणसांच्या विचारांचे संस्कार यांच्या अंतःकरणामध्ये होते. आणि म्हणून ते ज्याही क्षेत्रामध्ये गेले तिथे सक्सेस झालेत. साधारणतः लोकांना असं वाटतं की वारकरी संप्रदाय किंवा अध्यात्मामधले माणसं म्हणजे काय, नुसता गंध लावणं, माना नुसते गोल गोल फिरवणं आणि भजन करणं एवढं नाही ते. तर मला असं वाटतं की वारकरी संप्रदायाचे संस्कार तुमच्यावर झालेत, आणि मग तुम्ही कोणी कलेक्टर झालं, कोणी पोलीस झालं, कोणी कृषी अधिकारी झालं, किंवा तुम्ही ज्याही क्षेत्रामध्ये जाल, तुमच्यावर हे झालेले चांगले संस्कार तिथंसुद्धा तुम्हाला चांगलं काम करण्याची प्रेरणा देतात. आता हे माणसं जे आहेत ही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये, ज्याला आजच्या व्यावहारिक भाषेमध्ये बोलायचं तर वेल सेटेड आहे, जगाकडे त्यांना पाहायची गरज नाही आहे. पण तरी त्यांना असं वाटतं की ज्या मातीतून आपण जन्माला आलो, ज्या गावातून जन्माला आपण आलो त्याच्यासाठी काम करायला पाहिजेत. हा विचार येतो कुठून? हा विचार कट्ट्यावर बसून येत नाही आणि ढाब्यांवर बसून येत नाहीत, तर हा विचार मंदिरातून निर्माण होतो, महापुरुषांच्या सान्निध्यातून निर्माण होतो. माझी अशी इच्छा आहे भाऊ, हे सगळे पोरं आले म्हणजे यांनी काय कीर्तन करायला पाहिजे आणि भजन करायला पाहिजे, हा त्याचा बाजूचा भाग आहे. पण सगळ्यात महत्त्वाचे हे मुलं माणसं बनायला पाहिजेत. म्हणून हे जर डॉक्टर झाले तर हा डॉक्टर माणूस व्हायला पाहिजे, इंजिनियर झाला तर इंजिनियर माणूस व्हायला पाहिजे. तुम्ही शिक्षिका झालात तर माणूस शिक्षिका किंवा स्त्री शिक्षिका म्हणजे काय की ज्याच्यामध्ये भावना असं असेल की एक आहे ना, हेच आमुचे मागणे आणि मानसाने मानसाशी मानसापरी वागणे. म्हणून या संस्कार शिबिराचा उद्देश हा नाहीच आहे की नुसतं तुम्ही टाळ वाजवावेत, तुम्ही कीर्तनकार व्हावेत. हे झालं तर उत्तम आहे, परंतु तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रामाणिक व्हावं, आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकतेनं काम करणं ही सगळ्यात मोठी भक्ती आहे. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती मंदिरातले सांगितले नाही, तर तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची आविरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. म्हणजे काय, त्या सर्व व्यापक परमात्म्याला आपली कर्मरूपी फळे वाहिली की तो परमात्मा प्रसन्न होणार आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांचे सत्कर्म भगवंताच्या चरणी समर्पित व्हावे, आणि आज शिवांच्या चरणी ते समर्पित झालेले आहेत. या शुभ संकल्पने आपण आता खाली जायचं आहे. मग नाश्ता तयार आहे खाली, तर खाली जाऊन आता सुंदर आपल्याला नाश्ता करायचा आहे, नाश्ता करायचा आपला, आणि त्यानंतर आपला परतीचा प्रवास सुरू होईल. एकदा जय घोष करूया. नमः पार्वती.
हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की. जय. तर आता शिस्तीमध्ये आपण